नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनेल। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कळंबोली वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले। या अभियानाअंतर्गत डीसीपी तिरुपती काकडे, एसीपी विजय चौधरी, सीनियर पोलीस निरीक्षक भोसले, पीएसआय साठे आणि पीएसआय काजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। याच अभियानाअंतर्गत सुषमा पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कामोठे शहरात प्रभात फेरी काढून रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती केली। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे संदेश दिले। या प्रभात फेरीमुळे परिसरातील नागरिक व वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला। तसेच कामोठे परिसरात नागरिकांसाठीही रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, सुरक्षित वाहन चालन करावे यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले। रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले। विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धन्यवाद। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कळंबोली वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2026 आमनिशाने अपघात टाळण्याच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना सूचना मिळाव्या, वाहतूक नियमाचे पूर्ण अनुभव सर्व विद्यार्थ्यांना मिळावा, त्यांनी त्यांच्या लहान भावांना, पालकांना, बहिणीला वाहन चालवताना आपण काय दक्षता घेतली पाहिजे, काय नियम पाळले पाहिजे ह्या संदर्भात आम्ही त्यांना थोडक्यात रस्ता सुरक्षा अभियान निमित्तानं सांगू इच्छितो। हे अभियान फक्त म्हणजे नेहमी राबवणार की फक्त काही काळापूर्वी? हो, आमचे 1 जानेवारी ते 31 जानेवारी 1 महिन्याचं रस्ता सुरक्षा अभियान असते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तिरुपती काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पीआय भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबवतो।